भरपूर इन्व्हेस्टर्सचे असे म्हणणे असते की आम्हाला टॅक्सेबल रिटर्न नको, म्हणून ते अशा प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतात ज्याच्यामध्ये रिटर्न भले कमी मिळते, 5%, 6%, 6%, पण त्यांच्या मॅच्युरिटी वरती रिटर्न्स वर टॅक्स लागत नाही. आज आपण थोडं टॅक्स फ्री रिटर्न्स वरती आणि टॅक्सेबल रिटर्न्स वरती थोडंसं बोलूया. उदाहरणार्थ समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले, 1,00,000 5 वर्षासाठी, आणि तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती 6% परतावा मिळाला आहे किंवा 6% रिटर्न्स मिळाले. टोटल व्हॅल्यू 1,33,822, म्हणजे नेट परतावा किंवा नेट इंटरेस्ट अर्न केला आहे 33,822. ह्या 33,822 वरती आपण असं ऍझ्युम करूया की तुम्हाला 1 रुपये टॅक्स भरायचा नाही, म्हणजेच तुम्ही 1,00,000 वरती 33,822 रुपये कमवले टॅक्स फ्री. आता दुसरा सिनेरिओ आपण घेऊया. तुम्ही सेम 1,00,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये किंवा अदर अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट केले की ज्याच्यामध्ये तुम्हाला 12% परतावा किंवा 12% रिटर्न्स मिळाले, तर त्या 1,00,000ची व्हॅल्यू होईल 1,76,234. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट वगळता 1,00,000 मायनस करता तुम्हाला 76,234 रुपये याचे इंटरेस्टच्या माध्यमात मिळाले. पण यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल कारण ही टॅक्सेबल इन्व्हेस्टमेंट आहे. आपण धरून चालूया की त्याच्यावरती तुम्हाला 12.5% टॅक्स द्यावा लागला, म्हणजे 76,234 वर 12.5% म्हणजे 9,529 रुपये तुम्हाला टॅक्स भरावा लागला. आपण 76,234 मधून 9,529 मायनस करू तर आपल्याकडे नेट रिटर्न्स राहतात 66,705 रुपये. आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये म्हणजे जिथे आपल्याला 6% टॅक्स फ्री रिटर्न मिळाले होते त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट झाला होता 33,822, आणि जिथे आपण टॅक्सेबल रिटर्न्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स भरून सुद्धा आपल्याला नेट रिटर्न्स मिळाले होते 66,705, म्हणजे जवळजवळ दुप्पट परतावा आपल्याला मिळाला. आणि मित्रांनो, हे मी फक्त 1,00,000च्या इन्व्हेस्टमेंटचं उदाहरण घेतलं होतं. अशा आपण इन्व्हेस्टमेंट किती करतो आणि किती वर्ष त्या इन्व्हेस्टमेंट आपल्या सुरू असतात, म्हणजे साधारण 1,00,000च्या पाठी आपले 5 वर्षामध्ये 33,000चं नुकसान होत आहे. जर आपण टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर 1,00,000च्या पाठी 33,000चं नुकसान, म्हणजे 10,00,000च्या पाठी 3,30,000चं नुकसान. 3,30,000चं नुकसान 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये 6,60,000चं नुकसान, 15 वर्षामध्ये 9,90,000चं नुकसान, 20 वर्षामध्ये 12,00,000च्या 13,00,000च्या आसपास नुकसान. तर खरंच आपण टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट मध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का, की आपण टॅक्सेबल इन्व्हेस्टमेंट बद्दल सुद्धा विचार करू शकतो? जर तुम्हाला टॅक्सेबल इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये टॅक्सेबल लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देईन. धन्यवाद.